जय श्रीराम मित्रांनो. तर रेशीम शेतीचा आज आहे आपला 13 दिवस. तर बघू शकता अळीची साईज तुम्ही. मित्रांनो, अळीची साईज आपली वाढतच चालली आहे. तर मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलंच. टुकटुक काय आपल्यावर भरोसा ठेवत नाही, त्यामुळे टुकटुक आपल्यासोबत शेडमध्ये येते, लक्ष देते, तुमचा काय गफलत तर नाही चालू ना. तर बघू शकता मित्रांनो, टुकटुकचं म्हणणं आहे की भाई मैं भी काम करेगा, मेरे को भी काम करने दो. तर मध्ये मध्ये टुकटुक करते, पाला तुडवते, पाला घेऊन पळते, त्रास देते. बघू शकता मित्रांनो, तिची मजा चालली आहे. आपला पाला ओला झाला होता पावसामुळे, त्यामुळे आपण कूलरमध्ये वाळवत आहे. तर तिचं म्हणणं आहे की मला पण तुम्ही वाळवा, मी पण पाण्यामध्ये ओली झाले. आपली ही टुकटुक आपल्या नेहमी सोबत असते. शेडमध्ये आले तरी सोबत, शेतामध्ये गेले तरी सोबत, त्रास द्यायला आणि काम करून घ्यायला पण ती आपल्याला काय मागे पुढे बघत नाही. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ती पाल्यावरच झोपली आहे. आपण काय तिला उठवलं नाही, तिला बोललं कर काय मस्ती करायची. ती बघा कशी मस्ती करते, सरळ तर झोपत नाही ती. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपण पाला तोडायला गेलेलो आहे. बघू शकता आपण आपले झाडाची साईज, या साईडचा जो पाला आहे हा आपण सगळा तोडून आळ्यांना दिलेला आहे आणि या साईडचा पाला आपण उद्यापासून तोडणार आहे. पाला तोडून आपण शेडमध्ये गेलो आहे आणि त्यांना फिडिंगला टाकून दिलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण त्यांना फिडिंग टाकलेली आहे प्रॉपरली अशी. तर ते खाऊन घेणार आहे पाला आणि आपण काही स्टॉकचा पाला पण रात्रीसाठी आणून ठेवणार आहे. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.